गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या भूगोलाचा विकास कशा प्रकारे कोणत्या कोणत्या देशामध्ये झाला त्याविषयी माहिती बघितली. जे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, साधारणतः लोकसंख्या भूगोलाचा जो विकास आहे युरोपियन कंट्रीमध्ये सर्वात प्रथम झालेला आपल्याला पाहावयास मिळते. कारण युरोपियन देश जे आहेत ते साधारणतः विकसित देश म्हणून ओळखले जातात, म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या भूगोलाचा विकास सर्वप्रथम झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. मग मागच्या प्रकारे हेच बघितलं. मग भारतामध्ये अलीकडील काळामध्ये लोकसंख्या भूगोलाचा विकास झाल्याचं आपल्याला दिसते. सर्वात प्रथम पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये घोसल या महोदयांनी त्याच्यात जो थेसिस आहे तो लोकसंख्या भूगोलावर होता आणि त्यानंतर पंजाब युनिव्हर्सिटीनंतर मग भारतातील बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये लोकसंख्या भूगोलाचा साधारणतः विकास झाल्याचा आपल्याला पाहावयास मिळते. तर आज आपण लोकसंख्या भूगोल अर्थ काय आहे त्याचं, लोकसंख्या भूगोलाचा नेमका अर्थ काय होतो आणि त्याच्या काही शास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्यासंबंधी आपण माहिती पाहू. तर लोकसंख्येच्या अध्ययनात स्त्री पुरुषांच्या संख्येबरोबर जन्म, मृत्यू, लोकसंख्या वाढ, स्थलांतरण, लोकसंख्येची रचना, लिंग, वय, व्यवसाय, धर्म इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश होतो. या विषयाचे अध्ययन भौगोलिक घटकांच्या अनुषंगाने लोकसंख्या भूगोल म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण पॉप्युलेशन जिओग्राफी याच्यामध्ये होतो. तर वरील विषयांचे अध्ययन करण्यापूर्वी लोकसंख्येची आकडेवारी आणि भूगोलामध्ये त्याचे महत्त्व इत्यादीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तर ते वरील विषयाच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. तर पर्टिक्युलर लोकसंख्या म्हणजे काय? लोकसंख्येला इंग्लिशमध्ये आपण पॉप्युलेशन म्हणतो. तर लोकसंख्या म्हणजे काय? तर लोकसंख्या भूगोलात लोकसंख्येचा अभ्यास होत असल्याने लोकसंख्या व तिच्या आकडेवारीचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. साधारणतः लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचा म्हणजे जी काही जगातील म्हणा, भारतातील म्हणा, प्रत्येक राज्यातील म्हणा, एखाद्या गावातील म्हणा, तर लोकसंख्या भूगोलामध्ये पर्टिक्युलर लोकसंख्येचा अभ्यास होत असल्याने त्याची आकडेवारी समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. मग लोकसंख्या तर एखाद्या राजकीय व भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळातील एकूण लोक म्हणजे लोकसंख्या होय. म्हणजे राजकीय व भौगोलिक क्षेत्रातील एखादी विशिष्ट काळातील जी लोकसंख्या आहे, म्हणजे विशिष्ट काळ म्हणजे साधारणतः आता जर आपण विचार केला तर 1981 मध्ये जी लोकसंख्या होती तीच 1991 राहणार का? नाही. तर त्यामध्ये बदल होईल, बरोबर आहे. तर 1991 मध्ये जी संख्या होती ती 2001ला राहणार का? नाही, त्यामध्ये बदल होईल. तर भौगोलिक क्षेत्र किंवा त्या कालावधीमधील एकूण लोकसंख्या जी आहे याचा अभ्यास लोकसंख्या शास्त्रात केला जातो आणि याच कालावधीमध्ये एकूण लोकांची संख्या म्हणजेच लोकसंख्या होय असं शास्त्रज्ञाचं मत आहे, बरोबर आहे. मग लोकसंख्येची जी आकडेवारी आहे पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक जे आहे, लोकसंख्येची आकडेवारी जी आहे तर ती आकडेवारी साधारणतः लोकसंख्येची घनता, वय, लिंग, वंश इत्यादी विषयीची संख्या म्हणजे लोकसंख्येची आकडेवारी होईल. लोकसंख्येची घनता म्हणजे प्रत्येकच देशामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती एकसारखी नसते, कमी जास्त यामध्ये होत असते. जसं भारताचं जर उदाहरण घेतलं तर उत्तरेकडील जे मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि जे हिमालयीन पर्वत आहे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही
कमी आहे. याचं मुख्य कारण काय की तिथली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप तिथली लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मग वय झालं. वय म्हणजे साधारणतः एखाद्या स्त्री किंवा पुरुषांचं जो वय आहे तो वय म्हणजे एखाद्याचा जास्त एखाद्याचं कमी म्हणजे वयानुसार त्याचा आपण अभ्यास करतो. नंतर लिंग, वंश इत्यादी विषयीची संख्या म्हणजे लोकसंख्येची आकडेवारी होय. मग लोकसंख्या भूगोलाचा अर्थ किंवा व्याख्या. तर लोकसंख्या भूगोलात लोकसंख्या तिची विभागणी, लोकसंख्येच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे स्थलांतरण, लोकसंख्येची रचना इत्यादी विषयाचे अध्ययन होते लोकसंख्या भूगोलामध्ये. आता मागेच आपण बघितलेलं आहे की तिची लोकसंख्येची विभागणी, लोकसंख्येच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची वाढ, एखाद्या लोकसंख्येचे स्थलांतरण, लोकसंख्येची संरचना इत्यादी विषयाचे अध्ययन या लोकसंख्या भूगोलामध्ये होत असते. या विषयाच्या अनुषंगाने लोकसंख्या भूगोलाच्या वेगवेगळ्या प्रकारे व्याख्या केल्या आहेत. तर सर्वप्रथम एखादा विषय सुरळीत समजून घेण्याकरिता त्या विषयाची सूत्रबद्ध व्याख्या करणे फार गरजेचे आहे. बरोबर आहे. म्हणजे लोकसंख्या भूगोल व्याख्या म्हणजे की एखादा विषय जो आहे व्यवस्थित समजून घेण्याकरिता शास्त्रज्ञांनी अगदी सोप्या भाषेत त्याच्या काही व्याख्या केलेल्या आहेत आणि त्या व्याख्येवरून आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येईल की शास्त्रज्ञांना लोकसंख्या भूगोलात काय कशाचा समावेश होतो इत्यादी विषय ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर वॉरेन थॉम्सन या लोकसंख्या शास्त्रज्ञाने त्यांनी आपल्या व्याख्येत असं म्हटलेले आहे लोकसंख्येत होणारे बदल, लोकसंख्येमध्ये होणारे बदल जगाच्या निरनिराळ्या भागातील मानवी वस्त्या आणि लोकसंख्येची विभागणी व त्यांची वैशिष्ट्ये यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. अगदी सोप्या भाषेत वॉरेन थॉम्सन यांनी लोकसंख्येत होणारे बदल जगाच्या निरनिराळ्या भागातील मानवी वस्त्या आणि लोकसंख्येची विभागणी व त्याची वैशिष्ट्ये यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. लोकसंख्येमधील बदल म्हणजे लोकसंख्येमधील बदल म्हणजे एखाद्या काळात किती लोकसंख्या होती, त्यापूर्वीच्या प्राचीन काळी किती होती, मध्ययुगीन किती होती, पहिल्या महायुद्धाच्या वेळेस किती लोकसंख्या होती आणि आता किती आहे. तर हे जे बदल आहेत ह्या बदलांचा अभ्यास, त्यानंतर मानवी वस्त्या ज्या आहेत त्या मानवी वस्त्यांमधील लोकसंख्या, तिथे स्त्रियांचं प्रमाण, पुरुषांचं प्रमाण, त्यांचं शैक्षणिक त्यांची म्हणजे प्रगती इत्यादीचा अभ्यास आणि त्यानंतर मग विभागणी त्याची आणि लोकसंख्येची वैशिष्ट्ये इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्या भूगोल असं वॉरेन थॉम्सन यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर डोनाल्ड बोग या लोकसंख्या शास्त्रज्ञाने त्यांनी व्याख्या केलेली आहे की एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची रचना, धर्म, वय, व्यवसाय, विवाह, साक्षरता, लोकसंख्येची विभागणी, लोकसंख्येमध्ये होणारे बदल आणि तिची वैशिष्ट्ये इत्यादीच्या मुद्देसूद अभ्यास करणारे अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. वॉरेन बोग काय म्हणतो, डोनाल्ड बोग काय म्हणतो की एकूण लोकसंख्येची रचना म्हणजे एकूण लोकसंख्येची रचना म्हणजे त्यात स्त्री पुरुष किती आहेत, लिंग म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी म्हणजे पुरुष किंवा स्त्री किती आहेत, धर्म, व्यवसाय, विवाह आणि त्या समाजाची साक्षरता इत्यादीचा लोकसंख्येची विभागणी, लोकसंख्येमध्ये होणारे बदल, मृत्यूदर, त्यांचा जन्मदर, विवाह, स्थलांतर इत्यादी आणि तिची वैशिष्ट्ये मुद्देसूद ज्या शास्त्रामध्ये मांडल्या जातात
ते म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय असं बोगचं मत आहे. तर आपण ह्या 2 शास्त्रज्ञांच्या पाहलो. त्यानंतर काही या व्यतिरिक्त काही जे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या व्याख्या आपण या पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.